हॅलो गाईड, नमस्कार. तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आता जून महिना लागला, शाळा सुरू होण्याची वर्दळ सुरू झालेली आहे. तर या शाळेच्या पहिल्या दिवशी जेव्हा 10वीचे मुलं जेव्हा वर्गात जातात, शाळेत जातात, त्या अगोदर त्यांचा मे आणि एप्रिलमध्ये कमीत कमी 30% सिलेबस 10वीचा पूर्ण व्हायला पाहिजे. कमीत कमी 30% जरी सिलेबस त्यांचा वॅकेशन मध्ये जर पूर्ण झाला, तर जेव्हा शाळा होऊन ते वर्गात जेव्हा जातील आणि शाळेचे शिक्षक जेव्हा तो टॉपिक शिकवायला सुरुवात करतील, तेव्हा आपण प्रश्नाची जेव्हा उत्तरे देऊ, तेव्हा शिक्षकांना वाटेल की अरे, हा मुलगा खूप हुशार आहे. तर मित्रांनो, वेकेशन मध्ये क्लासेसचे 30% रिव्हिजन आपली झाली, हे जर बघायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ बरोबर आलात. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 30% सिलेबस आपला वेकेशन मध्ये पूर्ण झाला पाहिजे. मी असे का म्हणतो, कारण जेव्हा तुम्ही ट्युशन मध्ये, क्लासेस मध्ये जेव्हा जाता, जेव्हा शाळेत तुम्ही वर्गामध्ये जेव्हा बसता आणि जेव्हा गरमीच्या सुट्टीमध्ये तुमचा 30% सिलेबस जेव्हा पूर्ण होतो आणि तोच टॉपिक जेव्हा शाळेत शिकवायला शिक्षक सुरुवात करतात आणि प्रश्नांची उत्तरे जेव्हा मुलांकडून अपेक्षित असतात, तर बाकी मुलं हे सगळे नवीन असतात आणि तुमचा जेव्हा हात, एकट्या व्यक्तीचा हात जेव्हा वर असेल, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे लक्ष तुमच्याकडे राहील की रे, हा मुलगा उत्तर देतो. म्हणजे तुमची वर्गामध्ये इमेज बनेल आणि तुमचे मित्र जर कोणी नसतील तर मित्र सुद्धा तुमचे वर्गामध्ये बनतील. क्लासेस मध्ये सुद्धा अशीच घटना आहे. जेव्हा शाळा सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही एखादा क्लास जॉईन करसाल, तेव्हा तिथेही सुद्धा जेव्हा 30% सिलेबस सगळ्या विषयाचा 30% जर सिलेबस पूर्ण केला, तर क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न विचारला, तेव्हा शाळेचे शिक्षक किंवा क्लासचे शिक्षक तुमच्याकडे अतिशय आतुरतेने बघतील की अरे, हा मुलगा खूप हुशार आहे. यासाठी तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही वॅकेशन मध्ये कमीत कमी 30% सिलेबस पूर्ण केला असेल. कारण बोर्डासाठी मित्रांनो, 30% म्हणजे उरलेला 70% सिलेबस हा शिक्षकांना डिसेंबरच्या एंडिंग मध्ये पूर्ण करावा लागतो. कारण डिसेंबरच्या एंडिंगच्या नंतर तुमच्या लोकांच्या ओरल असतात, प्रॅक्टिकल असतात, प्रिलिम्स असतात. यासाठी 10वीचा सिलेबस विद्यार्थ्यांनो हा लवकर सुरू करावा लागतो आणि डिसेंबर मध्ये इनफ झाला पाहिजे, संपला पाहिजे. कारण त्यानंतर तुमची पूर्व परीक्षा, बोर्डाच्या परीक्षेची अगोदरची जी तयारी असते परीक्षेची, ती सुद्धा पूर्व परीक्षा तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. म्हणून मी म्हणतो की तुमचा जर 30% सिलेबस जर अगोदर वॅकेशन मध्ये जर पूर्ण झाला असेल, तर तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा काही तकलीफ होणार नाही आणि तुमचा सिलेबस लवकर कव्हर होईल. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला जास्त मार्क पडतील. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हा 30% सिलेबस माझ्या मताप्रमाणे तुम्ही सुट्टीमध्ये, वेकेशन मध्ये हा सिलेबस कंप्लीट केला असेल, सर्वात जास्त क्रेडिट सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही त्या वर्गामध्ये एकटेच असाल की जे तुम्ही उत्तर देऊ शकणारे आहात. का उत्तर देऊ शकता तुम्ही? कारण तुमचा सिलेबस हा पूर्ण झालेला असतो. म्हणून शिक्षकांनी प्रश्न विचारल्या बरोबर तुम्ही, तुमचा हात वर असेल आणि तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो की सुट्टीमध्ये तुम्ही आपला सिलेबस काहीतरी पर्सेंटेज पूर्ण केला असेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.